बऱ्याच पूर्वीची गोष्ट आहे म्हटले. दोन पती पत्नी होते, पती पत्नी. आणि त्या पती पत्नींचं जोडपं होतं. पतीचं नाव आहे बिंदुक आणि पत्नीचं नाव आहे चंचुला. असे असणारे हे पती पत्नी. हा बिंदुक असणारा जो आहे ना महाराज, लग्न झाल्यापासून पत्नीला कधीही चांगलं बोलत नव्हता. जीवनामध्ये माणसानं लग्न झाल्याच्या नंतर जी बाई आई वडिलांना सोडून, घरदार सोडून, सगळ्या भावा बहिणींना सोडून, आपलं माहेर सोडून, सगळ्या गोष्टी सोडून ती पतीच्या घरी येते महाराज. कशासाठी? फक्त एका पतीचा स्वीकार केलेला असतो तिने, की या पती सोबत आपला विवाह झाला आणि आपण 6 वाजेपर्यंत आपला विवाह झालेला आहे आणि म्हणून ती सगळ्या गोष्टीचा त्याग करून आपल्या सासरी येत असती. सासरी फक्त तिला एकच जीवनामध्ये अपेक्षा असती, माझ्या पतीनं माझ्याशी चांगलं बोलावं, माझ्या पतीनं माझ्यासोबत चांगलं राहावं. याच्या व्यतिरिक्त तिला काही लागत नाही हो. मालकांनी थोडंसं जरी तिला चांगलं बोललं तर दिवसभर काम करते ती. तिला फक्त म्हणत राहायचं, हे बघ पुढच्या वर्षी तुला तिळसंक्रांतीला साडी ना एवढी तर भारी घेतो की नाही, एवढी भारी घेतो, परत तुला मकर संक्रांतीला तुझ्या पायात चांदीचे जोडवे करतो. असं नुसतं म्हणायचं महाराज. वर्षभर ती वर्षभर तुमचं हरभरं काढून मोकळं, तूर काढून मोकळी, गहू काढून मोकळे, सगळं सगळं कार्य तुमचं सगळं करते बघा. तिला थोडंसं काही नाही, थोडी टॉनिक द्यायचं काम आहे. पण आपल्याकडे ती आयडिया नाही वाटते. पुरुष मंडळी ऐकायलाच नाही जास्त. रामभाऊ आहेत आमची, हां हे की नाही. अशा पद्धतीनं सांगितलं की काय नाही, थोडंसं पत्नीला चांगलं बोललं ना, ती दिवसभर ते टॉनिक त्याचं लागते तिला आणि ती दिवसभर काम करत असती. म्हणून तिनं सुद्धा हीच अपेक्षा मालकाकडे केली होती महाराज. चंचुलाने माझ्या मालकाने माझ्याशी चांगलं बोलावं, माझ्या मालकानं मला चांगलं म्हणावं, माझ्या मालकांनी माझ्याशी प्रेमानं राहावं, असंच त्या ठिकाणी तिच्या जीवनामधली अपेक्षा. पण ती कधीही पूर्ण झाली नाही पूर्ण. मग मात्र हा सुद्धा फार विचित्र वागणारा, विचित्र म्हणजे दुसरं काहीच नाही, दारू पिणारा, मटण खाणारा, ह्याच गोष्टी करणारा, व्यभिचार करू लागला, हिंसा करू लागला, अनेक प्रकारचे पशु पक्षी मारायचे आणि स्वतःचं भक्षण करायचं. पशु पक्षी खाणं काय हे मनुष्याचं काम आहे का हो? हे कोणाचं कार्य आहे? राक्षसांचं, दैत्यांचं. मग आता मनुष्य खात असतील तर ते मला वाटते पूर्वीचे दैत्यच जन्माला आले, असा प्रकार आहे बघा. म्हणून या ठिकाणी सांगितलं की जर समजा मौज भक्षण करणारा माणूस, मदिरा सेवन करणारा माणूस, व्यभिचार वेश्यागमन करणारा, चोऱ्या करणारा, डाके पाडणारा असा मनुष्य म्हणजे पूर्वीचा दैत्य आहे. आणि असं वर्तन करणं शास्त्रामध्ये अतिशय पाप करणारी गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून ही कधीही करू नये. आणि या ठिकाणी सुद्धा या बिंदुकांनी हेच वर्तन केलं. आणि केल्याच्या नंतर ती चंचुला विचार करू लागली, हे मालक मला किती दिवस झालं बोलत नाही, काय करत नाही, दुसरीकडेच जातो, दुसऱ्या बायांना बोलतो पण मला बोलत नाही. तिनं बऱ्याच दिवसापर्यंत वाट पाहिली महाराज. यानं काय केलं, एका वेश्येबरोबर विवाह केला आणि हा तिच्या बरोबरच राहू लागला. हिनं बी त्याची वाट पाहून पाहून वैतागून गेली महाराज. आणि तिनं विचार केला, याला जर 4 वाटा मोकळ्या आहेत, 12 वाट्या मोकळ्या आहेत, तर मी तरी याच्या जीवावर राहू किती दिवस. आणि तिनंही विचार केला, बस आता आपण याची अपेक्षा सोडून द्यायची. आणि अपेक्षा सोडून ती सुद्धा अधर्म करू लागली महाराज, वाईट वर्तन करू लागली. तिनंही व्यभिचार करायला प्रारंभ केलेला आहे. आणि असं या ठिकाणी प्रारंभ केला तिनं. पण खरं सांगू महाराज, ज्या अर्थी पती कसाही वागू, त्याचं कर्म त्याच्याजवळ, परंतु पत्नीनं तर कमीत कमी विचार करावा की त्याच्या जर आपण याच्यावरून असं वर्तन करतो म्हणजे 100% याचे कर्म आपल्याला भोगावे लागणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तिनंही तसं वर्तन करायला सुरुवात केली. परंतु या
बिंदुगांनी त्याला कळालं की ही अशा अशा प्रकारचं वर्तन करते, त्याला कळाल्याबरोबर त्यानं काय केलं तर तिला बेदम मारलं महाराज. मारल्याच्या नंतर ती काय ऐकाय तयार नाही, आता ऐकायला तयार नाही ती. आणि मग त्यानं सांगितलं ठीक आहे तू ऐकत नाही ना एवढं सांगून बी, तर चल म्हणे तुला काय करायचं तर कर, पण त्या माध्यमातून मला सुद्धा त्याचा पैसा आणून दे. आता सांगा असा कोण पुरुष आहे हो स्वतःची पत्नी की दुसऱ्या परपुरुषाबरोबर विहार करायला लावतो आणि त्या माध्यमातून मलाही पैसा आणून दे म्हणतो. सांगा तुम्ही. अशा पद्धतीनं हा बिंदूक सांगू लागला आणि तो पत्नीला सांगे की तू पैसा घे आणि मला सुद्धा दे. आणि त्या पद्धतीनं ती तरी किती दिवस करणार असं. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत शरीरामध्ये तारुण्य आहे, तोपर्यंत केल्या जातात. नंतर या शरीराला कोणीही विचारत नाही. आणि म्हणून ही सुद्धा म्हातारी व्हायला लागली महाराज. तो बिंदुक म्हातारा झाला आणि तो त्या वेशेला घेऊन पार कुठे निघून गेला आणि एक दिवस म्हातारे अवस्थेमध्ये गतप्राण झाला. गतप्राण झाला आणि पिशाच्या योनीला गेला. पिशाच्या योनीला जाऊन एका पर्वतावर वास्तव्य करू लागला. त्या पर्वताचं नाव आहे विंध्याचल पर्वत. या विंध्याचल पर्वतावर हे पिशाच्या योनीमध्ये वास्तव्य करू लागला. आणि मग ही जे चंचुला आहे काहीतरी पूर्व पुण्यही असेल तिची, कारण पूर्वीच्या पुण्याशिवाय माणूस ज्ञान मंडपात येऊ शकत नाही. पूर्वीच्या पुण्याईशिवाय तीर्थयात्रा घडत नाही. पूर्वीच्या पुण्याईशिवाय मुखामध्ये नामस्मरण येत नाही. कारण अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. किंवा बहुत जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. नारदजी महाराज एकदा म्हटले तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये गेले. तपश्चर्या करण्यासाठी गेल्याच्या नंतर बऱ्याच काळापर्यंत तपश्चर्या करू लागले. पण तपश्चर्या करत असताना इकडे इंद्रदेवाला चिंता पडली. इंद्रदेवाला का चिंता पडली? त्याला असं वाटलं हे नारदजी महाराज ज्या अर्थी तपश्चर्या करतायत आणि तपश्चर्या पूर्ण झाल्याच्या नंतर हे ज्या देवाची तपश्चर्या करायला लागला ते देव जर प्रसन्न झाला आणि यानं जर समजा देवाला वरदान मागितलं आणि यानं सांगितलं की मला स्वर्गाचं राज्य द्या, तर त्यावेळेला माझं पद जाईल आणि मी या पदावरून खाली जाईल आणि नारदजीला हे पद प्राप्त होईल. याला मग काय करावं? आपण याच्या तपश्चर्येमध्ये भंग निर्माण करावा, म्हणजे याची तपश्चर्या पूर्ण होतच नाही. असं त्या ठिकाणी जेव्हा करायला प्रारंभ केला, या इंद्रानं अनेक अप्सरा त्या ठिकाणी त्याच्या तपश्चर्येला भंग करण्यासाठी पाठवल्या. अप्सरा गेल्या, नोहे नोहे तिथे कामदेवाला पाठवलं, त्याच्यासोबत रती पाठवली, त्याच्यासोबत वसंत पाठवला, असे त्याचे मित्र असणारे. आणि कामदेवाने 5 बाणं हातामध्ये त्याचे घेतले आणि ते बाणं त्या ठिकाणी नारदजी महाराजांना बाणं मारू लागला. मारत असताना त्याचे कामाचे 5 बाणं आहेत महाराज, आणि त्या कामाच्या 5 बाणाने माणूस ग्रस्त होत असतो. आणि एकदा काम त्याचा जर जागृत झाला तर त्याला काही सुद्धा कळत नाही. मग असा असणारे 5 बाण त्या ठिकाणी निष्फळ ठरले कामाची. नाहीतर वास्तविक पाहता कामाच्या पुढे देवदेवता सुद्धा हरल्या, ऋषी मुनी तपश्चर्या करणारे सुद्धा हरले. हरले की नाही? बघा ना, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. असे चांगले चांगले सुद्धा ते म्हणतात ना, धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. म्हणजे शंकर भगवंताला सुद्धा कामानं सोडलं नाही, ब्रह्मदेवाला सोडलं नाही. ब्रह्मदेवाला तर आपण कालच पाहिलं ना की ब्रह्मदेवाला सुद्धा कामानं सोडलं नाही. विष्णू परमात्म्याला सुद्धा कामानं मोहित केलं. सगळ्या देवदेवता कामापुढे थक्क झाल्या. येडका मदन तू केवळ पंचानन, असा असणारा येडका नाव आहे त्या कामाचं. आणि असा या कामानं 5 बाणं सोडले, पण नारदजीवर परिणाम झाला नाही. झाला नाही तर असं झालं का ते
हताश होऊन सगळे पाठीमागे निघून गेले आणि इंद्राला सांगितलं, हे बघ आमच्याच्यानं काहीच उपयोग झाला नाही, मग आता काय केलं पाहिजे? काहीच नाही. मग तपश्चर्या पूर्ण झाली. पूर्ण झाल्याबरोबर नारदजी महाराज तपश्चर्येतून जागृत झाले आणि त्यांनी पाहिलं इथं जवळपास. म्हणले काय कार्यक्रम झाला भाऊ, इथं नाचण्याचा याचा कार्यक्रम झाला काय की इतका वसंत फुललेला आहे इथे, काय नेमका असेल? त्यांनी ओळखलं, बस माझ्यावर इंद्रानं काहीतरी चाल केली. पण म्हणले जाऊ द्या, मी तर कामाला सुद्धा हरवलं. कारण मग निघाले तिथून छाती फुगून. विजय ज्याचा झाला त्याची छातीच फुगत असती, बरोबर का नाही? आणि निघाले तिथून. निघाल्याच्या नंतर कामदेवानं एक आयडिया केली महाराज. फार सुंदर चिंतन आहे, ऐका बरं का. कामदेवानं काय केलं? काम कधीच नसते हारत हो. हां, कामदेवानं एक डोकं लढवलं. कामदेवानं मोठाच्या मोठा हे हार आणला असा फुलाचा. हे हार का लय चांगला आहे का तुमच्या मनात? आम्ही घालून बसतो म्हणजे हार म्हणजे हार मानण्याचं एक कारण आहे. हां, मग एवढा फुलाचा हार घेतला आणि नारदजीच्या जवळ गेले. आता पहिली गोष्ट आहे का, हार घालत असताना माणसाला एवढं तरी वाकावं लागतं, एवढं तरी मुंडकं झुकवावं लागत असतं, बरोबर ना? हार घालायचा म्हणजे थोडं तरी वाकावं लागणारच आहे. आता ते हार घातल्याबरोबर नारदजी महाराजांनी मुंडकं खाली केलं की त्याने टाकला हार आणि मग आता इथे पहिली हार झाली. ते म्हणे आज जिंकला. मग काय झालं? मी हार घातला म्हणजे तुझी याच्यात. अरे जिंकलेला माणूस हारलेला माणूस कधीतरी जिंकत असतो. पण आता पहा पुढं याच सांगते मी थोडंसं की हे जे हार घातला म्हणजे तुझी हार आज आहे म्हणजे आहे, काय निश्चित ठरलं. आणि पुन्हा त्याची प्रशंसा केली. प्रशंसा म्हणजे कौतुक केलं. आणि कौतुक करणारा मनुष्य त्याला म्हणलं पाहिजे पटकन इथून जाय बरं, माझं कौतुक करू नको. कौतुक करणाऱ्याला कधीच जवळ ठेवलं नाही पाहिजे. जो निंदा करतो ना त्याला संगतीतच ठेवलं पाहिजे. बिना साबणीचं, बिना सोड्याचं, बिना कशाचं आपलं सगळं शुद्ध करून टाकतो होते. पण आपण काय करतो? आपलं काम उलट आहे. आपण जे कोणी आपली स्तुती करतो ना त्याला आपण लयच वाहवा करतो, त्याला म्हणजे अंतःकरणात घर देतो. जे स्तुती करतं त्याला अंतःकरणात घर देतो आणि जे निंदा करतो त्याला आपण दूर दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो, त्याचा रागराग करतो. अरे स्तुती करणाऱ्याला अंतःकरणात ठेवू नये का? या कामाला नारदजी महाराजांनी स्तुती करायला म्हणून अंतःकरणात स्थान दिलं. मग आता काम सांगा, अंतःकरणात धारण केला म्हणजे हारले कुठं? काम तर मधीच घेतला ना, बाहेर होता ते आता मधातच घेतला त्यानं माझी स्तुती करायला म्हणून. आणि जे निंदा करतात म्हणून तर काय सांगितलं या शास्त्रानं कला की दुर्जननम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम, की दुर्जनाला अगोदर नमस्कार करा आणि सज्जनाला नंतर नमस्कार करा, काय हरकत नाही. दुर्जनाला का नमस्कार आधी करा? कारण त्याच्या अंतःकरणामध्ये दुर्जनाच्या असं वाटते की अरे हे मला नमस्कार करायला लेट झाला का सज्जन? ते 4-2 तरी काही सुनावल्याशिवाय जात नाही. मग त्याच्यानं 4-2 शब्दानं, त्याच्या वाईट शब्दानं आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि सज्जनाला नंतर घातला तरी सज्जनाचं काही नसतं महाराज. ते कोणाची निंदाही करत नाही, कोणाची स्तुती करत नाही, पण त्याचा संग चांगला असतो माणसाच्या जीवनात. आणि म्हणून असं या ठिकाणी वर्णन केलं की यानं अंतःकरणात त्या कामाला धारण केलं आणि नंतर मात्र त्याला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर सांगितलं, आज जरी बेटा तू मला जिंकलंस ना, तुला एक दिवस मी हरवील. असा प्रकार आहे. विशेष म्हणजे नारदजी महाराज कामावर जिंकण्याचं कारण सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी कोणतं कारण होतं? ज्या वनामध्ये नारदजी तपश्चर्या करत होते त्या वनाला भगवान शंकराचा वरदान होतं. वरदान त्या वनाला कसं वरदान होतं तर म्हणतात एकदा भगवान शंकर त्या वनामध्ये तपश्चर्या करू लागले आणि करत असताना हाच कामदेव भगवान शंकराकडे गेला आणि गेल्याच्या नंतर त्यानं सुद्धा भगवान शंकराला कामाचे बाण मारले. कारण त्यावेळेला सती आपलं शरीर सोडून गेली. ही म्हणजे मागच्या युगातली गोष्ट सांगितली की सती ही गतप्राण झालती. भगवान शंकर रागात जाऊन त्या वनामध्ये तपश्चर्या करू लागले.
करत असताना याने बाण मारले कामानं, पण याचा काही परिणाम झालाच नाही. भगवान शंकरानं पाहिलं, अरे काम मला एवढा परेशान करायला आहे, मला बाण मारतो. म्हणून त्यानं काय केलं, भगवान शंकरानं डोळे उघडल्याबरोबर ते काम दिसला पुढे. राग आला भगवान शंकराला, त्याच्या डोळ्यातल्या अग्निज्वाला बाहेर पडल्या आणि त्या कामाला त्या अग्नीनं जाळून टाकलं. महाराज जाळून टाकलं कामाला. जाळल्याच्या नंतर त्याची पत्नी जवळच होती, रती असणारी बरं का, जवळच होती ती पत्नी. पळतच आली, भगवान शंकराला साष्टांग प्रणिपात केला तिनं. केल्याबरोबर म्हणे, देवा आहोत जगाच्या कल्याणासाठी माझ्या मालकानं तुमच्यावर कामाचे बाण चालवले आणि तुम्ही म्हणे त्याला डायरेक्ट जाळून टाकलं काही न विचार करता. ते म्हणे कसं काय जगाचं कल्याण आहे याच्यामध्ये, माझ्यावर कामाचे बाण सोडून. ते म्हणे असं आहे, अहो तुम्ही जसं सतीचा देह त्याग झाला त्यावेळेपासून तुम्ही सतत म्हणे प्रभू रामचंद्राच्या ध्यानामध्ये मग्न आहे. इकडे म्हणे आसुर परेशान करायले सगळ्या सृष्टीला. एका आसुराने म्हणे वरदान मागून घेतलं भगवान शंकराच्या पुत्राच्या हातानं मला मरण आलं पाहिजे. मग आता तुमच्यावर कामाचे जर बाण नाही सोडले तर तुम्ही काय लग्न करणार नाही, आणि लग्न नाही केलं तुम्हाला पुत्र प्राप्त होणार नाही, आणि पुत्र नाही झाला तर ते राक्षस मरणार नाही. मग त्याच्यापासून कितीतरी राक्षसाची उत्पत्ती होईल. त्यापेक्षा माझ्या मालकानं चांगलंच केलं ना, तुम्ही त्याला जाळून टाकलं म्हणे. असं जेव्हा सांगायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र भगवान शंकरालाही थोडंसं खजील झाल्यासारखं वाटलं. भगवान शंकर म्हणले, हे बघ रती, तुझी गोष्ट अगदी बरोबर आहे, पण मला ह्या गोष्टी काही ज्ञात नाहीत बघ. परंतु जाऊ दे म्हणे, आता तुझा मालक तर जळाला, त्याला काय माझा विलाज नाही. जळालेल्या वस्तूला काही विलाज आहे का, नाही ना. मग म्हणे मग माझे मालक आता कधी येतील. ते म्हणे असं आहे, ज्या वेळेला द्वापार युग चालू होईल, श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार होईल, आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये श्रीकृष्णाचाच पुत्र प्रतीक्षे तो प्रद्युम्न या नावाने अवतीर्ण होईल, आणि तोच तुझा पती असेल. तू आता तिकडे पुढे भागवतात जाऊन कसं ओळखायचं तर ओळख म्हणे, माझा शिवपुराण चालू होईल. असा प्रकार वर्णन करून सांगितला. आणि मग मात्र आता तुम्ही सांगा, भगवान शंकरानं त्या वनाला तेव्हा आशीर्वाद दिलता की या वनामध्ये माझ्यावर कामाचे बाण चालवले ना या कामानं, तर या वनामध्ये कोणी जरी तपश्चर्या केली तरी त्याच्यावर कामाचा कोण्याही प्रकारचा प्रभाव होणार नाही. असा जिथपर्यंत आपली दृष्टी पडेल तिथपर्यंत काम कोणालाही सतावणार नाही. नारद महाराजालाच नाही तर कोणालाच नाही. आपल्यासारखे जरी माणसं जाऊन तपश्चर्या केली असती तरी त्यानं कामानं काही त्याला केलं नसतं. असा आशीर्वाद भगवान शंकराचा होता, आणि म्हणून नारदजी महाराज कामावर विजय प्राप्त झाले. आता सांगा तुम्ही, भगवान शंकरानं कामाला हरवलं का कामाला कायमचं जाळून टाकलं? कायमचं जाळलं ना हो. मला हेच सांगायचं होतं की आज हरलेला माणूस कधी ना कधी जिंकत असतो. हा, आजची त्याची हार म्हणजे पुढची त्याची जीत असती बघा, बर का. पण जळालेला कधीही शिल्लक राहत तुमच्या इकडे. कापूर जर जाळून टाकला तर कापराचं काय शिल्लक राहतं? काहीच शिल्लक नाही ना. त्याचप्रमाणे त्या कामाला भगवान शंकरान जाळलं, शिल्लक राहिलं नाही, काही नाही. शिल्लक नाही राहिलं म्हणजे पुन्हा ते येत नाही. पण यानं नुसतं हरवलंय. हारणारा माणूस जिंकत असतो. म्हणून इथे कामाचं या ठिकाणी त्यानं सांगितलं, चल बेट्या तू आज मला हरवलंस ना, मी एक दिवस तुला हेच हार घालून तुला हरवणार. आणि निघाला महाराज पुढे. नारदजी महाराज गेल्याच्या नंतर त्याला एकच मोठेपणा वाटू लागला. म्हणे, अरे मी कामावर विजय प्राप्त केला, कामावर विजय प्राप्त केला, कामावर विजय प्राप्त केला, कामावर विजय प्राप्त केला. मग आता विजय प्राप्त झाला म्हणल्यावर कोणाकडे गेलं पाहिजे आपली ही गोष्ट सांगायला? जिंकलेली गोष्ट कोणाच्या घरी जाऊ? म्हणले असं करू ना, जखमेवर मीठच चोळाय जाऊ आपण. मग कोणती जखम होती? सगळ्यात अगोदर चला म्हणले भगवान शंकराकडे जाऊ. त्याचं बी काय झालेलं आहे, कामानं त्याला बी हरवलेलं आहे. गेले महाराज कैलास पर्वतावर. नारदजी महाराज गेले ना, म्हणले साष्टांग प्रणिपात केला भगवान शिवशंकराला. केल्याच्या नंतर भगवान शंकर म्हटले, नारदजी महाराज काय लय दिवस झालं कैलासावर तुमचं येणंच नाही, कुठं येत काय? म्हणे अहो काय सांगावं तुम्हाला, लय पाठीमागे कामं येत माझ्या. म्हणले असं
लय काम आहे. काय काम आहेत म्हणे? काय सांगू तुम्हाला, मी आतापर्यंत तपश्चर्यामध्ये होतो. म्हणले बरं, तपश्चर्या केली म्हणे. हो. मग म्हणे झाली का तपश्चर्या? म्हणे अहो काय सांगा, तपश्चर्या तर पूर्ण झालीच, याच्यात काय नवलाची गोष्ट आहे, पण काम सुद्धा आला होता मला माझी तपश्चर्या भंग करण्यासाठी. म्हणे मग कामाला हरवलं म्हणे मी. हरवलं? वा, चांगली गोष्ट आहे म्हणे. आणि म्हणे का हो महादेव, तुम्हाला बी एकदा कामानं त्रस्त केलं होतं म्हण, आणि कामापुढे तुमचं सुद्धा काही चाललं नाही. ते म्हणले बरोबर आहे तुमचं. सांगा तुम्ही, ही जखमेवर मीठ चोळ नाही बरं काही. हां. म्हणे तुम्हाला कामानं हरवलं होतं म्हणे एकदा. ते म्हणले हो हरवलं होतं, पण चांगली गोष्ट आहे. आता भगवान शंकराला काय सांगायची गरज आहे, त्याला माहीत होतं महाराज की माझ्या ज्या वनाला आशीर्वाद आहे त्याच वनात तू तरी तपश्चर्या केली ना, तू तरी काय हरवत होता. पण चल आज तू जिंकला ना, ठीक आहे म्हणे, चांगली गोष्ट आहे, बरं जाऊ दे म्हणे. मग आता काय नाही म्हणे, आता जरासं म्हणे लय दिवस झाले एका जागेवर होतो, जरासं फिरावं म्हटलं. म्हणे जा, पण ऐका ना म्हणे एक माझी गोष्ट. म्हणे काय? म्हणे ब्रह्मदेवाला आणि विष्णू परमात्म्याला जाऊन सांगू नका बरं ही गोष्ट. ते म्हणे वा रे वा, मनातल्या मनात म्हणे म्हणजे हे हारलेले आणि हे हारलेला, आणि म्हणून याला वाटते म्हणे यायला सांगू नये, आणि मी तर आधी जाणार. माणसाला जी गोष्ट करू नको म्हणलं ते आधी केल्याशिवाय राहत नसतं. त्याला वाटतं नेमकं याच्यात काय मर्म आहे काय माहिती, आधी करत असतो महाराज. तिथून निघाले डायरेक्ट ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले, म्हणले पिताश्री मी कामावर विजय प्राप्त केला. ते म्हणे बरं, चांगली गोष्ट आहे नारदा, माझा पुत्र कामावर विजय प्राप्त करतो, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा, चांगलं आहे. पण ऐक म्हणे, म्हणे का हो पिताश्री, तुम्हालाही म्हणा कामाने एकदा त्रस्त केलं, आणि तुम्ही तर स्वतःच्याच पोरीच्या पाठीमागे लागले होते कामामुळे, असं मला माहीत आहे बुवा. म्हणजे जास्तच जखमेवर मीठ चोळलं. आणि पुढं तिथून गेले, आणि गेल्याच्या नंतर ते म्हणे हे बघ नारदा, आता कमीत कमी तुझ्या देवापाशी तरी वैकुंठात जाऊ नको ना, अशी गोष्ट सांगू नको. पण कशाचं ऐकत आहे महाराज, नारदजी महाराज निघाले नारायण नारायण करत वैकुंठात. वैकुंठात गेले आणि तिथं जाऊन म्हणू लागले नमस्कार विष्णू परमात्मा. नमस्कार केला, आणि केल्याच्या नंतर सांगितलं म्हणे का हो नारदजी महाराज, आम्हाला विसरून गेली की काय तुम्ही? माझ्या सतत माझं नामचिंतन करणारे तुम्ही, आज किती वर्षाने तुम्ही माझ्या वैकुंठात आले, तुम्हाला मला सोडून कसं करमायले? म्हणे देवा तसं काहीच नाही बघा, फक्त म्हणे मी जरा कामात बिझी होतो त्याच्यामुळे येऊ शकलो नाही, पण तुमचं चिंतन सुरूच आहे. म्हणे असं? म्हणे कुठे गेलते? काय नाही म्हणे तपश्चर्या केली आणि पूर्ण झाली माझी तपश्चर्या. म्हणे चांगली गोष्ट आहे. मग म्हणे पण ऐका ना, मी तपश्चर्या करत असताना कामानं मला त्रस्त केलं होतं. म्हणे असं? मग म्हणे तुम्हाला बी कामानं हरवलं होतं म्हणे एकदा. ते म्हणले हो बरोबर आहे. आता मात्र अभिमान झालेला हे विष्णू परमात्म्याला कळाला, आणि माझ्या देवाला अभिमान झालेला सहन होतंय का ताई? होत नाही ना, अजिबात सहन होत नाही. तिळभर जरी झाला तरी त्याला ते कसा वाटत असतो? मेरू समान वाटत. तिळभर जरी होय अभिमान, आणि मेरू तो समान वाटते देवाला. तिळभर जरी भक्ताला अभिमान झाला तर तो मेरू पर्वतासारखा मोठाच्या मोठा वाटत असतो. आणि म्हणून आता नारदजीचा अभिमान, देवानं विचार केला माझ्या भक्ताला अभिमान झालेला आहे, आता हे नष्ट केला पाहिजे. कसा करायचा नष्ट? मग देवानं शिवशंकराच्या मायेला आवाहन केलं आणि सांगितलं हे माये जगदंबे, तू आता तुझ्या मायेचा पडदा टाक याच्यावरती, आणि मायेला मोहून मग मात्र याचा नष्ट होणार आहे अभिमान. तर काय केलं? माया टाकली देवानं, विष्णू परमात्म्यानं, आणि तिथे एक नगरी तयार केली. नगरी, आणि त्या नगरीचा एक राजा बनवला, त्याचं नाव आहे शीलनिधी नावाचा राजा. या शीलनिधी नावाची राजाची नगरी इतकी सुंदर दिसायला लागली, एवढी सुंदर, या पृथ्वीवर जसं पाहण्यासारखं एकच ठिकाण ती म्हणजे शीलनिधी नावाची नगरी. आणि अशा पद्धतीनं ते शीलनिधी राजा त्या राजामध्ये वास्तव्य करतोय. सुंदर सुंदर प्रकारचे तिथे अनेक प्रकारचे घोडे आहेत, अनेक प्रकारचे रथ उभे केलेले, त्यात एवढे अनंत सेवक तिथे आहेत, हे शुभ्र असणारे घोडे तिथे आहेत, अनेक सेविका दास्या त्या वाड्यामध्ये. आणि तेवढ्यात नारदजी महाराज चालले त्यांच्या मार्गानं. त्यांनी पाहिलं वाकून खाली, म्हणे अरे एवढी सुंदर नगरी या पृथ्वी तलावर तर मी कधी पाहिलीच नाही, आणि ही नगरी कुठून अचानक आली? नाही म्हणे मीच या मार्गानं नवीन चाललोय म्हणे.
आणि या नगरीत आपण गेलं पाहिजे. गेले नारदजी महाराज त्या नगरीमध्ये. गेल्याच्या नंतर तिथे शीलनिधी नावाचा राजा, अहो डायरेक्टच नमस्कार केला नारदजी महाराजाला, म्हणजे संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा. म्हणजे दिवाळी दसऱ्यासारखे आमच्या घरी संत महात्मे आगमन झालेलं आहे. आणि मग त्यांचं यथासांग अशा प्रकारचं पूजन केलं महाराज. उंच आसन बसण्यासाठी दिलं आणि त्यांचं पाद्य पूजा करून त्या ठिकाणी विचारू लागले, का हो महाराज तुमचं बरंच आगमन झालं आमच्या नगरीमध्ये. ते म्हणे, अहो ही नगरी मला अशी नवीनच दिसायला लागली म्हणून मी आलो. म्हणे, कोणती नगरी आहे? ते म्हणे, अहो ही जुनीच आहे ना, तुम्ही पाहिली नसेल कदाचित, ही माझी नगरी आहे म्हणे, मी शीलनिधी नावाचा राजा. म्हटले, असं आहे का, बरं येतो म्हणे. मग नाही नाही म्हणे, आता संत घरी आले म्हटल्याच्या नंतर असं करा ना, माझ्या पोरीचं उद्या स्वयंवर आहे आणि माझ्या पोरीचं स्वयंवर आहे, तर तुम्ही काय करा, माझ्या पोरीची पत्रिका जरा सांगा ना आम्हाला, तिचं थोडंसं कसा मालक भेटल, तिला नेमका कसा असेल तिचा मालक, हे सगळं काही सांगा. आणि मग त्यांच्याकडे एक पंचांग दिलं आणि ती पाहायला सुरुवात केली नारदजी महाराजांनी. पाहायला सुरुवात केल्याच्या नंतर काय सांगावं महाराज, त्याचं एवढं वर्णन सुंदर आलेलं आहे. ते म्हणतात की विश्वाचा मालक या विश्वमोहिनीचा पती असेल, सगळ्यात सुंदर असणारा हिचा पती असेल. जगात तितकं सुंदर प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा सुंदर नसेल, इतका सुंदर तिचा पती असेल. कारण आहेच ना हो माझा परमात्मा सुंदर. श्याम सुंदर माझा काय कमी सुंदर आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शेशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, किंवा रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवनिया. अशा पद्धतीचा माझा परमात्मा आणि इतकं सुंदर रूप तिच्या मालकाचं असेल असं अनेक प्रकारानं वर्णन करून सांगितलं. आणि असं वर्णन शीलनिधी नावाच्या राजानं ऐकलं, त्याला अतिशय आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये आली आता चहा घेऊन विश्वमोहिनी. पाहुणे घरी आल्यावर चहा घेऊन आली महाराज विश्वमोहिनी. आणि आल्याच्या नंतर ते चहाचं ताट तिच्या हातामध्ये, इतकी सुंदर ती विश्वमोहिनी की सगळं विश्व तिच्यावर भुलून जाईल इतकं तिचं रूप सुंदर दिसायला लागलं. आणि नारदजी महाराज आता कामाला विजय प्राप्त करून आले होते ना, है की नाही, कामाला पराजित करून आले आणि विश्वमोहिनीकडे पाहायला लागले महाराज. असे पाहायला लागले की असं वाटू लागलं त्याला ह्या डोळ्याच्या पापण्या खालीवरी करूच नाही, जणू त्यांचा डोळ्यातून जीव गेलाय. खालीवरी अजिबात करत असे पाहत राहिले तर ते काय खालीवरी करायला तयार. त्याला वाटलं एक पापणी जर लावू तर
तितकाच विलंब हिच्या पाहण्यामध्ये होईल. आणि सारखं पाहतायत महाराज. आणि मग मात्र त्या शिलनिधी नावाचा राजा बोलतोय त्याला. आणि मग ते बोलतच नाही नारदजी महाराज, कारण इकडे पाहण्यात मग्न झाले. त्याने सांगितलं, महाराज झोपले की काय? हा, ते म्हणे नाही हो. आणि मग जागृत झाले महाराज. पाहतात म्हणले, सांगा ना पुढे माझ्या मुलीच्या पतीचं वर्णन. आणि ते सांगायचंच विसरून गेले हो. म्हणले, हे बघा, आता तुमच्या मुलीच्या पतीचं वर्णन सांगणं माझ्याच्यानं शक्य, तुमच्याच्यानं काय शक्य महाराज? श्रुती सुद्धा म्हणती, नेती नेती वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेदासी कानडा श्रुतीशी कानडा.